हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आता पावसाविषयी पुढील अपडेट काय राहणार सर? पावसाच्या बाबतीमध्ये आता 21-22 तारखेपासून महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल हां, हां. आणि तुफान पाऊस तिथपासून पुढे पडेल. 25 तारखेला त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आत्ताच्या अंदाजानुसार आहे. हां, 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 हां. आणि सध्या विरळ स्वरूपात ठिकठिकाणी स्थानिक पाऊस पडतो आहे. हां. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे अतिशय मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून गेल्यामुळे हं, त्याचा महाराष्ट्रावर तसा काही विशेष परिणाम झालेला नाही. हं, हं. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे जे सोयाबीन आहेत हां, ते आता काढणीला येणार आहेत आणि नेमकी तेव्हा पाऊस जास्त असणार आहे. हां, हां, हां. तर हा पाऊस सकाळी उघडीप देत असतो. हां, बरोबर आहे. त्यामुळे या काळामध्ये शेतकऱ्यांनी जसा मोका मिळेल हां. तसं आपलं शेतीचं काम उरकून सोयाबीन वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. हां, हां. बरोबर आहे सर. हम्म. तर सर 16, 17, 18 हे या कोणत्या भागात पाऊस राहणार सर? नाही, 16, 17, 18 काही एवढा फारसा पाऊस नाही आहे. हं, हं. फक्त हे पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, पुणे हं. किंवा कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या भागात थोडं पावसाची शक्यता आहे. हां, हां. बाकी इतर काही फारसं नाही. आणि थोडे नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला हं. डिप्रेशन असल्यामुळे तिकडे थोडं वातावरण तयार होत आहे. हो, बरोबर आहे सर. बाकी काय विशेष पावसाची महाराष्ट्रात नोंद होईल असं वाटत नाही. हं, हं. पण स्थानिक वातावरण काही ठिकाणी ठिकठिकाणी तयार होऊन पाऊस पडतोय. हां, बरोबर आहे सर. सर तुम्ही 2024चा जो अंदाज सांगितला होता, तुम्ही त्याच्यामध्ये बी सांगितलं होतं की एवढा पाऊस होणार की भरमसाठ पाऊस होणार. आपण सांगितलं होतं ना की तलाव संपूर्णपणे भरतील. आणि आजची जर नोंद बघितली महाराष्ट्राची हां. तर महाराष्ट्रातील पाणीसाठा 100% झालेला आहे. हो, झालेला गाव आहे. पातळीवरचे फक्त पाझर तलाव किंवा काही थोडेफार जरी शिल्लक असले हां. तर त्यांची नोंद ही या पाणीसाठ्यामध्ये होत नसते. हां, बरोबर आहे जो सर. पाणीसाठा मोजला जातो त्या पाणीसाठ्याची 100री गाठलेली आहे त्याने आता. हां, हां, हां. त्यामुळे सर तो मुद्दा आता निकाली निघालाय. आता फक्त राहिलाय की ज्या ठिकाणी 10-20 गावं सुटलेत, हां. ठिकठिकाणी असे काही ठिकाणी आहेत की जिथे थोड्या गावांना पाऊस नाही आहे. हो, हो, बरोबर. काही ठिकाणचे स्थानिक तलाव भरलेले नाही, तर त्या ठिकाणी हा पाऊस उपयोगाचा असतो. हां, 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 बरोबर आहे सर. तर सर काही मित्रांचे असे कमेंट होते की परतीचा पाऊस कसा राहणार आणि कोणत्या विभागात कसा राहणार? परतीचा पाऊस सर्वदूर महाराष्ट्रात पडणार आहे. हां, हां. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणात परतीचा पाऊस फारसा नसतो, हां. पण यावर्षी कोकणात देखील पाऊस पडणार. हां, हां. कोकणामध्ये नाही का? हो. सर आपल्या त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून चांगला बरसणार आहे. हं, आणि 22 तारखेपासून जो पाऊस आहे तो जरी मान्सूनचा असला हं. तरी त्याची लक्षणं सगळी याचीच आहेत की परतीच्या पावसाचीच आहेत. हां, हां, हां. आणि सर हे कोणत्या विभागामध्ये जास्त राहणार तरी परतीचा पाऊस? दक्षिणी भागात जास्त असतो. परतीचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, हां, चंद्रपूर, गडचिरोली, हां. दक्षिण कोकण हं. या भागात चांगला असतो. बीडच्या दक्षिणी भागात किंवा अहिल्यानगरच्या दक्षिणी भागात पाऊस जास्त असतो. हां, हां. थोडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या, मराठवाड्याच्या उत्तरेला पाऊस थोडा कमी राहतो हां, बरोबर आहे सर. परतीचा पाऊस. कारण त्या ठिकाणाहून परतीच्या पावसाचे वारे उत्तरेकडून दाबले जातात आणि ते मग दक्षिणेला आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे हे ओढले जातात दक्षिणेला महाराष्ट्राच्या. हां, हां, हां. आणि तर त्यामुळे सर तिथे जास्त पाऊस हां, पडतो. हा पाऊस जे तुम्ही सांगितलेला 21 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार, तुफान पाऊस येणार. हम्म. तर या पावसाचा प्रभाव किती दिवस राहणार सर आणि किती तारखेला राहणार? हा 3 ऑक्टोबर पर्यंत राहील. 3 ऑक्टोबरपर्यंत. हो, 3 ऑक्टोबर पर्यंत राहील. मग स्थानिक मग पुन्हा वळिवाचा पाऊस हं. 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत राहील. हां, हां, हां. आणि सर काही मित्रांचे कमेंट होता, मी ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. हम्म. तर सर पहिल्या मित्रांचे असे कमेंट आहे की नाशिकला पाऊस कसा राहील 21 ते 25 तारखेच्या दरम्यान? नाशिकला कुठे? नाशिक जिल्हा आहे सर याच्यामध्ये, पण कुठे त्यांनी लिहिलं नाही. आपण नाशिकमध्ये नेमकी कुठे? कारण नाशिकला पश्चिमेला भरपूर पाऊस झाला आहे. हां, हां. नाशिकच्या दक्षिणेला भरपूर पाऊस आहे. हां. नाशिकच्या उत्तरेला भरपूर पाऊस आहे. फक्त पूर्व नाशिकमध्ये पाऊस नाहीये. पूर्व तर नाशिकमध्ये पूर्व नाही का? नाशिकमध्ये हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे हां, हां, हां. आणि त्या ठिकाणी हा पाऊस होणार आहे. हां, हां. ओके, ओके, ओके. ओके सर. धन्यवाद सर. ओके. हो.